नमस्कार मित्रांनो, मी सागर परब आज परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज संडे आहे आणि संडे म्हटल्यानंतर मुलांची मस्ती चालूच आहे आणि काहीतरी गोड काहीतरी करायचं सकाळी म्हटलं होतं दीपालीला रात्री, म्हणून डोसे घालते होते. दर संडेला डोसेच असतात आमच्याकडे, पण त्या डोशाबरोबर काहीतरी एक वेगळं काहीतरी पाहिजे, म्हणजे चटणी नको मला, म्हणून मी आज तो खोबऱ्याचा रस करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे केला पाहिजे तिला येतो ॲक्च्युली, पण तो व्हिडिओ मी टाकतोय कारण खूप जणांना येत असेल, पण जरा एकदा वेगळं काहीतरी करून कोणाकोणा जर येत नसेल तर तो बघावा. अगदी सोपा आहे आणि मस्त लागतो आणि पोटाला म्हणजे जिरवणीला पण चांगला. सो तुम्ही बघा व्हिडिओ, आवडेल, नक्की आवडेल, शेवटपर्यंत बघा, नक्की बघा, ठीक आहे. खोबरा, जिरा आणि मिरची. आज जरा पण संडे ना, आज काहीतरी स्पेशल. रात्री भिजत घातलेले तांदूळ म्हणजे काल संध्याकाळी भिजत घालून खापरोळे, जरा हळद घातली कारण पिवळा कलर यावा म्हणून, आणि थोड्या वेळा आता आपण खापरोळे आणि ह्याच्यात परत गूळ पण आहे त्याला, तो रस, खापरोळे रस. आज संडे स्पेशल, जरा काहीतरी वेगळा. एका ठिकाणी हे आता पोळे जे काढायचे काम चालू आहे आणि तिथे आपला रस तयार होत आहे. येल्लो कलर पण सुंदर आलेला आहे. अशा प्रकारे आपण हे पोळ्या आपण रेडी करू, तोपर्यंत आपला इकडे रस पण रेडी होईल. अशा प्रकारे आपली ही डिश आज तयार झाली आहे. खापरोळे आणि हे गुळाचा म्हणजे खोबऱ्याचा रस, गुळ घालून केलेला, अगदी कोकणी पद्धतीची डिश आहे. तुम्ही पण जास्त करून कोकणातच ही वापरली जाते. सकाळी म्हणजे पाहुणे वगैरे कोण आले असतील तर त्यांच्यासाठी स्पेशली त्यांच्यासाठी केली जाते. आपण पण कोकणीत माणसं आहोत, त्याच्यामुळे आपल्याला ही सवय आहे खायची. तरी जर कोणाला ही करायची असेल तर माझा व्हिडिओ बघा आणि ज्याप्रमाणे मी केलं आहे, जी कृती केली आहे त्याचप्रमाणे तुम्ही पण करा आणि खाऊन बघा आधी, तरच मस्त वाटेल, ठीक आहे.